नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM News 24। चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य मदन महाराज बियानी यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यामध्ये गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे गेवराई यांचे कीर्तन झाले। वैष्णवांची म्हणजे सगळे संत एकत्रित आणले। मी कायम सांगतो, ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवली म्हणून मोठे चमत्कार त्यांचा तोड नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हा सगळ्यात मोठा चमत्कार नाही। ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की पंढरीच्या वारीला गेल्यावर एका पायरीवर कबीर महाराज, एका पायरीवर चोखोबाराय, एका पायरीवर जनाबाई महाराज, एका पायरीवर कानोपात्रा महाराज असे बसलेले होते। या चौघांनाही मंदिरात त्या काळातले ब्राह्मण लोक येऊ देत नव्हते। त्या काळातले बरं आता तसं नाही, त्या काळातला इतिहास आता लावायचा। त्या काळात अफजल खान फाडण्याची गरज होती, तो आता सांगून भांडण आता लावायचं नाही। त्या काळात झालेले, त्या काळापुरतं मर्यादित असतं। आणि एकदा मी मारुती बाबांना विचारलं होतं, मारुती बाबांनी मला सांगितलं, म्हटलं अरे फार गोड कथा एवढी कळाली तरी तुम्हाला फार झालं। शांती ब्रह्मगुरुवर मारुती बाबा पाठात म्हटलं अरे अक्रूर काय म्हटलं, मी आळंदीला आलो म्हटलं तिकडून विदर्भातून। मी आळंदीला आल्यावर गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर असतील या सगळ्यांच्या सानी भांडारा डोंगरावरती पारायण आले। म्हणजे पारायण करायचं तर त्या काळात मधुकरी मागून राहावं लागायचं पोटासाठी। म्हणजे खाली एक चिखली नावाचं गाव आहे तुकोबारांच्या देऊकडे जाताना, त्या चिखलीला तळवडे वस्तीला काळातला तो जुना रोड, आता ते मोठे झाले तो भाग, पण त्या काळात जुना रोड गेलेला म्हटले। आणि ज्या पाटलाच्या दारात आम्ही मधुकरी मागायला जायचो त्याच्या घरात ती दारात एक कुत्री होती म्हटले। आणि ती कुत्री आहे ना, कोणती गाडी गेली की तिच्या मागे धावायची। मोटरसायकल गेली धावली, इनोवा गेली धावली, एखादी बोलेरो गेली तिच्या मागे, जी गाडी जाईल तिच्या मागे ती कुत्री भुंकत जायची। एक दिवस मी त्या पाटलाला विचारलं, म्हटले पाटील मी रोज तुमच्या दारात मधुकरी मागायला येतो, ही कुत्री मला कधी धावत नाही, अजून कोणी आलं तर त्याच्यावर भुंकत जात नाही, पण गाडी दारातून गेली की तिच्या मागे जाते, बरं गाडी सोडतच नाही, असं का करते? तर ते मारुती बाबांनी सांगितलं पाठामध्ये, त्या पाटलाने उत्तर दिलं, म्हटले फार शिकण्यासारखं आहे। ते म्हटले काही नाही, या कुत्रीचे एक 2-4 पिलं एका ट्रकच्या टायर खाली मेलेली, आणि तेव्हापासून या कुत्रीला असं वाटतं की जी गाडी जाते तिनंच माझी पिलं मारले, ती जी गाडी जाईल तिच्या मागे धावत जाते। काहीला आता कळ, काहीला थोड्या वेळानं कळ। ऐका ऐका, का जुन्या काळातली लोक आता निघून गेली, ती गेली, आता जे आहेत त्यांच्यावर भुंकण्यात मजा नाही। कायम ज्ञानात ठेवा, जे झालं ते आता ती मेले ना, ती गेली ना, ती आता तुम्ही किती मागे धावले म्हणजे ते सापडणार आहे असं नसतं महाराज। ते त्या काळात जे झालेलं असतं ते आता काढायचं नसतं। त्या काळात तो विषय होता, त्या काळात ते गरजेचं होतं, आता ते महत्वाचं नाही। आता जे महत्वाचं आहे ते बबन महाराजांसारखा साधू तुम्हाला सांगतोय, कीर्तनकार सांगतोय, प्रबोधनकार सांगतोय, फार गरजेचं आहे। त्या काळातले ते लोक माऊलीला म्हणजे या संतांना मंदिरात येऊ देत नव्हते। त्या काळामध्ये ते लोक पाळायचे, ते येऊ देत नव्हते। कबीर महाराज मुसलमान आहेत, चोखोबाराय मातंग, जातीपुरतं मर्यादित होतं। ज्ञानोबारायांनी काय केलं, चोखोबारायांना विचारलं तुम्ही मंदिरात का नाही, तुमचे जर ढोरं ओढतो म्हणे भगवान, हो कबीर महाराज तुमचे तर शेले विणतो म्हणे भगवान, तुम्ही मंदिरात का नाही? हो जनाबाई महाराज तुमच्या बरोबर तर देव दळू लागतो, मंदिरात का नाही? हो कानोपात्रा महाराज तुमच्या भजनात तर देव दळतो म्हणे, तुम्ही का मंदिरात नाही? सगळ्या संतांनी सांगितलं ज्ञानोबाराया आम्हाला खूप इच्छा आहे नामदेवरायच्या कीर्तनात उभं राहण्याची, पण आम्हाला उभं राहू दिलं जात नाही। ऐकलं ज्ञानोबारायांनी, नामदेवरायला बोलून घेतलं। नामदेवरायला सांगितलं तुम्ही माझे सखे आहेत ना, आजपासून मंदिरातलं कीर्तन बंद। अभंग बोलता रंग कीर्तनी भरला। हजारे महाराजांसारखा, संपत महाराजांसारखा गायक का पाहिजे सत्याला? अभंग बोलता रंग, डबल चाली लावल्या, डबल प्रमाण उंच आवाजात म्हटलं की मग कीर्तन रंगून जातं बरं का। म्हणून गायकाची वादकाची गरज असते। अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंद विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला। हो एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती,
माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावा, विश्वाचा मालक गोपाळांच्या रूपानं माऊलींच्या रूपानं नाही वाटायला लागला. अशा खूप चाली आहेत. अर्थ एवढाच मला सांगायचं काय, हे सगळे संत एका मांदियाळीत आणले. ज्ञानोबराय पाया झाले आणि तुकोबाराय संप्रदायाचे कळस झाले. ज्ञानदेवी रचीला पाया आणि आपण म्हणतो तुका झाला असे कळस. एवढा श्रेष्ठ संप्रदाय, जातीपाती मोडणारा संप्रदाय, विश्वाच्या मालकाला मंदिरात आणणारा ओ तुकोबाराय, त्या संप्रदायाचे तुम्ही कळस आहे. समुद्र नदी नभे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिखे. काय बोलताय तुम्ही तुकोबाराय, माझी ये जातीचे मज भेटो कोणी माणसासारखं. तुम्ही तर संत आहेत, तुम्ही तर संप्रदायाचे कळस आहेत, तुम्ही असं का बोलताय. तुकोबाराय म्हटले मला माहिती होतं भविष्यात लोक याचा असा अर्थ काढतील, म्हणूनच अभंग लिहिला. माझी जातीची. कोण मराठी माळी नाही म्हटलं, अजिबात नाही. धन अजिबात नाही. मग कोण तुमच्या जातीचा. ऐका आता, तुकोबाराय म्हटले माझ्या जातीचा हा मराठी माळी नाही, मी जात मानतही नाही आणि मानू पण देत नाही. वैष्णवांची याती मानी तो अधम, भोगी तो अगम कुंभ पाकी. मी जात मानतही नाही. त्याचं कारण एका विचाराचं कोणीच राहिले. सध्याच्या काळात या अभंगाची फार गरज आहे, फार गोड आहे. मी तर रोज सध्या आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना सांगतोय, हे एका विचाराची माणसं बिघडायला लागली. जातीभेद करू नका, भांडण करू नका. तुकोबारायांना एका विचाराची पाहिजे. मला तुम्ही खरं सांगा, आज चिचोंडी पाटीलच्या सप्ताहाला 36 वर्ष पूर्ण झाले. ज्यांच्या हस्ते सप्ताह आहे ते महाराज बसलेले, निमंत्रक बसलेले, भवन महाराज बसलेत. इतकं छान कीर्तन चालू आहे, एक एक शब्द तुम्ही एक एक चाल ऐकताय, त्याच्यामध्ये मोहित होऊन जाताय. एवढं गोड कीर्तन चाललंय. इथं कुणाला कुणाची जात माहिती हो? कुणालाच नाही आणि माहिती पण नाही. त्याचं कारण काय, संप्रदाय नाही मानत महाराज. संप्रदायाने त्याचा विचार कधी केलाच नाही आणि करणार पण नाही. जो करेल तो वारकरी, जो करेल तो वारकरी, तो महाराज. त्याला अंतकरणात ज्ञानोबाराय कळालीच नाही महाराज. त्याला माऊली कळाली, समजूनच घ्यायचं. एखादा बोलत असेल ना कीर्तनकार जातीवर, समजून घ्यायचं. याला ज्ञानोबाराय नाही कळायला, त्याला संत नाही कळायला, त्याला सावता महाराज नाही कळायला. कळू शकत नाही महाराज. संत अशा कुठल्या जातीचे नसतात. माझ्या विचाराचा कसा असला पाहिजे विचार, एक कथा नवरा बायकोसाठी सांगतो. भरपूर माझ्या बहिणी बसला तिथं, एवढी घरी घेऊन जा. राघवाला वनवास मिळाला आणि तो वनवास जानकीला माहिती झाला. वनवास राघवाला आहे, सीतेला नाहीये. रामायण कथा करणारा महाराज मी तुमच्या आष्टीला कथा केली मी, ऐका. फार गोड आहे. राम प्रभूला वनवास आहे पण जानकीला नाहीये. ज्या वेळेला प्रभू जानकीच्या समोर वल्कल अंगामध्ये धारण करून जातात आणि आपल्या पत्नीला म्हणतात, अगं जानकी, अगं वैदेही, अगं सीते, आत्ता संपून जातील 14 वर्ष, आता येईल मी परत. वनवास मिळतच असतो, प्रारब्धानं तो वनवास मिळालाय. बघ गड्या, अजून तुझा पाऊल फुलाच्या खाली पडला नाही, अजून तुझं पाऊल पालखीच्या खाली नाही. तू एका जनक राजाची, सार्वभौम राजाची मुलगी आहे, तू एका सार्वभौम राजाची सून आहे. माझ्याबरोबर तू वनवासात येऊ नको. लक्षात ठेव जानकी, आता येईल मी परत. असं म्हटल्यावर त्या जानकीनं रामचंद्राला उत्तर दिलंय, फार गोड बघा. सगळ्या माझ्या बहिणीनं ऐकावर काय म्हणते ती जानकी बघा. निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. काय बोलताय म्हटले प्रभू तुम्ही, मला बाजूला ठेवण्याची भाषा करताय, मला तुम्ही राज्यामध्ये ठेवून वनवासात जाताय. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी तुमच्या पुढती. काय सांगताय तुम्ही मला प्रभू? नाही प्रभू, नाही नाही. एखाद्या वेळेला मी जर तुमच्या बरोबर आले नाही तर माझं माहेर मला कायमचं मुकून जाईल प्रभू. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा गीता. काय प्रभू, माझा निरोप तुम्हाला घेता येणार नाही, मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही जिथं असाल तिथं 14 वर्ष मी तुमच्या बरोबरच राहील. त्याला म्हणतात एक विचार. नवरा ज्या विचाराचा आहे त्याच विचाराची बायको असली पाहिजे. एखादी बाई म्हणत असेल, मालक
दारू पिऊ नका मालक. गावामध्ये 36 वर्षापासून सत्ता चाललाय. मदन महाराजांच्या संस्थानला जा, आमच्या बबन महाराजांच्या हाताने माळ घाला. ओ मालक, तुमच्या दारूपायी 2 एकर जमीन विकली मालक. आज हायवे व्हायला लागले मालक. आपल्या चिचोंडीला जर ती 2 एकर जमीन असती तर पुरीचं लग्न थाटात झालं असतं मालक. मालक, तुमच्या दारूपायी आपला पोरगा शाळेत जात नाही मालक. अशी दारू पिऊ नका. असं जर एखादी बायको नवऱ्याला सांगत असेल तर नक्की नवऱ्यानं ऐकलं पाहिजे आणि एक विचाराचं झालं पाहिजे. तुकोबाईंना हा विचार पाहिजे, माझी जातीचे, माझ्या विचाराचा, प्रभू ज्या विचाराचे आहेत त्याच विचाराची जानकी आहे. चला गड्या पुढं. भिन्न विचाराचे पिता पुत्र सुद्धा खूप आहेत. बाप ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा मुलगा नाही. हिरण्यकश्यप आहे, तो म्हणतोय माझ्या गावात देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याच्याच पोटी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 सारखं भजन करणारा प्रल्हादासी पिता करीतो जाचणी. प्रल्हादासी पिता करीतो जाचण परितो स्मरमणी नारायण. बाप म्हणतोय माझ्या गावात देवाचं नाव घ्यायचं नाही. त्या बापाच्या पोटी नारायण नारायण म्हणणारा पोरगा जन्माला येतो. हा भिन्न विचार आहे. या विचाराचे नको पिता पुत्र, एक विचाराचे पाहिजेत. एक विचाराचे पिता पुत्र आहेत कबीर महाराज. आणि पोरगा म्हणतो बाबा प्राण गेला तरी चालेल पण वारकरी जेवले पाहिजे. हा एक विचार, माझी जातीचे मज भेटो कोणी. लक्षात ठेवा. या बस आणखीन सांगतो, भिन्न विचाराचे माता पुत्र आहेत. भरपूर माता आहेत, ऐका घरी घेऊन जा. भिन्न विचाराचे माता पुत्र कोण आहेत? आई कैकेयी नावाची आहे. आणि भरत आईला म्हणतोय मला नाही, माझ्या दादाला गादी. हा भिन्न विचार आहे बघा. आई ज्या विचाराची आहे त्या विचाराचा मुलगा नाही, त्याला भिन्न विचाराची माता. हे नकोय तुकोबारायांना. एक विचाराचे पाहिजेत. कोण आहेत एक विचाराचे? जिजाऊ नावाची माता आहे, शिवराय नावाचा मुलगा आहे, मदरसा नावाची माता आहे, तिचे मुलं एक विचाराचे आहे. त्याला एक विचार म्हणतात. भिन्न विचार नको, एक विचार मसला असला पाहिजे. एक विचार पाहिजे गड्या. 4 लेकरं जन्माला आली, त्याच्यातलं एक पोरग राज्यासाठी ठेवलं आणि 3 पोराला पाळण्यामध्ये झोके देताना मदरसा म्हणायला लागली, हा देह नाशिवंत. काय म्हणायची? मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. उर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जागे गोविंदा पर्यंत मदालसा. स्वंभजोर बाळा पर्यंत मदालसा. काय गोड म्हणता येतील चाली आपल्याला. 18 भार वनस्पती भले फुल किती म्हणता येतील. उठी पुत्रा जाई बाळा. एका पोराला पाळण्यामध्ये आई शिकवलंच पाहिजे. आईचं कर्तव्य आहे पाळण्यामध्ये लेकरं घडवली पाहिजे. आई ज्या विचाराची आहे त्याच विचाराची मुलं तयार झाली आणि आईचा विचार घेऊन पुढे गेली. जिजाऊचा विचार हे स्वराज्य मिळालं पाहिजे, शिवरायांचा नाही, जिजाऊचा विचार आहे. म्हणून मी कायम म्हणतो बघा, आईच्या लक्षातच ठेवायचं, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून राणी सरदारा भाला काय कुणाची भीती. मी 2001 साली आळंदीहून शिकून आलो. 2001 आळंदीहून आलो आणि बबन महाराजांचं कीर्तन माझ्या गौरायत होतं बरं. मला अजून आठवतं, नको ब्रह्मज्ञान आत्मस्तुती भाव महाराजांनी अभंग घेतला होता आणि पहिली चाल मी म्हटलं होतं बरं का. पहिली चाल महाराजांनी त्यावेळेला काय आता त्याच्यानंतर माझं फोकस कीर्तनकार झालो. महाराजांच्या संस्थानावर माझी कीर्तन. महाराजांच्या कीर्तनात मी काळी एकला कीर्तन होतं महाराजांचं आणि शिवरंजनी राग म्हटलं होतं. आणि त्यावेळेला महाराजांच्या कीर्तनात मी हे शूरवीरांची गीतं ऐकली, लिहूनच काढली महाराज तुमच्या ऐकून. आणि मग कीर्तनात मी सांगायला सुरुवात केली. व आपल्या आधी जे सांगतात मग आपल्याला काय अडचण सांग म्हणून अगदी. आणि ते कथा आहेत महाराज. आईच्या गर्भात उमगली, हे काही कुठेही नसते संपत महाराज. त्याला आई तशी लागते. जिजाऊ म्हणते बघ शोभा
कोणाला पाहिजे बक्षुबा, तानाजी पाहिजे बक्षुबा, राजगड पाहिजे. आईनं गड मागितला आणि संध्याकाळपर्यंत आईच्या पायावरती राजाने आणून ठेवला. त्याला म्हणतात एक विचाराची माता पुत्र, माझी जातीचे मज भेटो कोणी, असे भेटले पाहिजे. आईच्या विचाराची आहे त्याच विचाराचा मुलगा. एका विचाराचे बंधू आहे, भिन्न विचाराचे बंधू आहे. भिन्न विचाराचे बंधू कोण आहे? रावण आणि विभीषण आहे. रावणाचा विचार आहे लंका सीता. विभीषण म्हणतो नाही रे दादा, ती रावणाची रामाची देऊन टाक बाबा, नको रे भांडण आपल्याला. याला भिन्न विचार म्हणतात. एक विचाराचे बंधू सांगतो, पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापस वेश विशेष उदास, चवदा बरस रामो वनवास. रघुकुल नीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाय. काय तुळशीदासजींचे गोड शब्द आहेत महाराज, फार सुंदर. पहिल्या वरानं भरताला गादी बघ राघवा, तुझे वडील नाराज आहेत. का नाराज आहेत बाबा? आमचं काही चुकलंय का मा? नाही रे, मी 2 वर मागितलेत. कोणता वर मा? पहिल्या वरानं तुला मिळालेली गादी भरताला. दुसरा वर मा? तुला 14 वर्षाचा वनवास. वनवास ऐकला दशरथ राजा धरणीला पडला. मात्र प्रभू आनंदित झाले. मला साधूची सेवा करता येईल म्हणून प्रभू नवलकलांगामध्ये धारण केली. तोच वनवास लखनजीला माहिती झाला, तोच वनवास सीता आईला माहिती झाला आणि प्रभू आता वनवासाचा रस्ता धरायला लागले. एक ऐका, असंच आहे जीवन. सकाळी माहिती होईल तुम्हाला खूप आनंद झाला आणि संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आपली आई आता या जगात राहिली नाही, आपला एकुलता एक पोरगा आता आपल्याला कधी दिसणार नाही. याला जीवन म्हणतात. सकाळी आनंद असेल, संध्याकाळी दुःख असेल. सकाळी तुम्ही सुखात असाल, संध्याकाळी तुमच्या डोळ्याला अश्रू येतील. प्रभू रामचंद्र या जन्माला आले इथं, त्यांचं सुद्धा असंच घडलं. मी कायम सांगतो, विधना तेरे लेख किसी के समजन पाते हैं. या विश्वात विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काय लिहिलंय कधीच कोणाला कळत नसतं. म्हणून ऐका गड्या चितोंडी पाटील, आपला चांगला हात पण त्या भविष्यवाल्याला कधी दाखवत जाऊ नका. हातावरलं जर कळालं असतं तर ज्याला हात नाही त्याचं कसं, ज्याला इथून हात नाही त्याचं भविष्य पुढे आहे. मग असं नसतं गड्या. माझं मत भविष्यकाराला नाव ठेवण्याचं नाही, तो त्यांचा उद्योग आहे, ते त्यांचं काम आहे. पण तुम्ही एवढा चांगला हात, जो तुमचे हात पाहतो तोच तुमच्याकडून पैसे. त्याला जर आधी माहिती असतं तर तुम्हाला पैसे कशाला मागितले असते? नाही गड्या, लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्रासारखा विश्वाचा मालक, विधना तेरे लेख किसी करवा, विधना तेरे लेख किसी दाती प्रकदिंदा आवाज. विधना तेरे लेख किसी के समझन पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के, विधना तेरे लेख किसी के समझन पाते हैं, समझन पाते हैं, समझन पाते हैं. ते कधी कोणाला कळत नसतं, लक्षात ठेवा. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. कोण कोण? एक राजाचा मुलगा 14 वर्ष वनवासामध्ये जातो. सबके कष्ट मिटाने वाले, सगळ्यांचा कष्ट मिटवणारा, राम म्हटलं की आराम देणारा. सबके कष्ट मिटाने वाले, कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विधना तेरे
लेख किसी के. अर्थ मराठीत असा आहे, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, आईबाप जास्त दिवस जगतात गड्या, पण तुमच्या घरातले दोन वाईले असू द्या, वेगळे असू द्या, विचार पटत नाहीत मला माहिती आहे, पण विचारानं वेगळे असलेले भाऊ सुद्धा जर आई वडिलांच्या समोर भांडण करत असतील ना, मग ते आई वडील जगत नाही. विनंती, गादी सोडून गेलाय भाऊ भावासाठी आणि भाऊ गादी घेऊन निघाला. काय भाऊ आहे महाराज, नाही तर आपला भाऊ नदीकून वाटणी घेतो आपल्याला डोंगरात बांधून आणला पाहिजे आपला भाऊ. असा काय भाऊ आहे, नदीकून कवानीच चिचुंडी पाटीलचा बंगला त्याच्या नावावर करतो आणि खेड्यातलं घर आपल्या नावाला आणतो, बांधून ठोकला पाहिजे. काय भाऊ महाराज, अरे काय कथा आहे, काय विचार आहे तुकोबारायांचा. कोण पाहिजे तुकोबारायांना. भाऊ एक निघून गेलाय गादीसाठी, गादी भावाला सोडून, आणि दुसरा भाऊ म्हणतो आई तू पापी आहे, ही गादी माझी नाही माझ्या दादाची आहे. भरत चला रे अपने भैया को मना, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मना. या नगर जिल्ह्यामध्ये राहुरी मतदारसंघाची आणि नगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं आगमन आपल्या सत्ता मंडपामध्ये होतंय. या साहेब या, मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या घरी कीर्तन करताना की तुम्ही आमदार होणारच. ज्याला ज्याला शब्द दिले ते झालेच बघा. या साहेब या, त्यांच्या घरी कर्डिले साहेबांच्या घरी मी कीर्तन केलं मान, आणि साहेबांच्या घरी कीर्तन करताना साहेब 2 तास रडत होते आणि त्यांच्या आई वडिलांचा मोठा सोहळा गावकऱ्यांनी ठेवला होता. आणि त्या आई वडिलांच्या कार्यक्रमात आई सांगता सांगता साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आमच्या वारकरी संप्रदायाला मानणारे आमदार म्हणजे आमचे शिवाजीराव कर्डिले साहेब आहे. ते आता कसं आहे बरं का, संप्रदायाला मानणाऱ्याचा जे जे करणे करायचं, मग काय जो दुसऱ्याला मानतो त्याचं थोडी करायचं. जो संप्रदायाचा आहे आमच्या गंध लावतो, माळकऱ्याचं वर्णन करतो, बबन महाराजांसारख्या संस्थांना मदत करतो, आणि कीर्तनाला येऊन बसणारे आमदार जर असतील तर ते आमचे आहेत, ते आमचे वारकरी आहेत, आमच्या जातीचे आहेत, आमच्या विचाराचे आहेत, म्हणून ते आले. त्यांना खूप खूप धन्यवाद. एवढ्या वेळात वेळ काढून. सध्या आमदारकीची निवडणूक झाल्यावर लोक येत नाहीत महाराज. तुम्हाला आमचा खूप मानाचा मुजरा. आयुष्य मिळावं, तुमच्या हातून नगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा. पुढच्या 2.5 वर्षात तेवढं मंत्रीपद घ्या. म्हणजे या 2.5 वर्षातच वाटलं होतं मला, पण येईल नंबर तुमचा, पण पुढच्या 2.5 वर्षात येईल. आल्यावर मला काही विसरू नका, एवढंच करा.
छत्तीसावं वर्ष आहे. कालच डॉक्टर मला म्हणले कुठे गेले, डॉक्टर म्हणले त्या सप्ताह समितीतले आपण दोघच राहिलो, डॉक्टर मी, बाकी कुठे गेले माहित नाही मला, पण आम्ही दोघं राहिलो. आणि दीर्घकालापासून हा सप्ताह या ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारचा सांभाळला. आणि जास्त काही बोलत नाही. आज 36व्या वर्षाचं सप्ताहातील 6वं कीर्तन परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण अक्रूरजी महाराज साखरे यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं गुंफलेलं आहे. माझ्या जातीची मज भेटो कोणी, या अभंगावर त्यांनी चिंतन केलेलं आहे. सप्ताह कमिटी, आता मी काही कोणाची नावं घेणार नाही, सगळ्यांनी येऊन साहेबांचा सन्मान या ठिकाणी साहेबांच्या वतीने व महाराजांच्या वतीने आहेत. ते हजर नसल्यामुळे दिलीप रामभाऊ कोकाटे आजचे जे महाप्रसादाचे साहेब, आता सगळ्या ग्रामस्थाची मागणी श्री संत सावता महाराज सप्ताह आणि विठ्ठल रुक्मिणी सप्ताह असे या ठिकाणी होता. ही जागा सुद्धा आम्हाला कमी पडते आता. आणि या ठिकाणी मांडवाचा खर्च काही वेळेस सावता महाराज सप्ताह पावसाळ्यात असतो, त्याच्यामुळे इतकी अडचण होती. त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही बाजार तळामध्ये आम्हाला एक सभा मंडप द्यावा, 50 लाखापेक्षा जास्त निधी मंजूर करावा, अशी मी ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आंदोलनाच्या आणि आपण पाहतो सावता महाराजांच्या कृपेने हे सगळ्या गोष्टी होतात, चालतात, घडतात. आणि आज आपण पाहतो का तुम्ही मला माझ्यावरची 50 लाखाची जबाबदारी टाकली, तुम्ही 50 लागू 60 लागू तेवढा खर्च देण्याची 100% आम्ही जबाबदारी घेण्याचं काम करतो. त्याची चिंता करू नका. विक्रम पाचपुते सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच आहे. करगले साहेब निवडून आले, मी पण भारतीय जनता पार्टीचेच आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे होणारे मंत्री आणि पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीचे येत. आणि आम्ही तिन्ही मिळून तुम्हाला सांगतो का या पुढच्या वर्षी तुम्ही आता बैरड महाराज काळजी करू नका, तुम्हाला कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मांडव देण्याची आवश्यकता पडणार नाही याची खात्री आता विश्वास निमित्ताने आपल्याला देण्याचं काम करतोय. वार्ता विघ्नाची नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वजडे दुराची कंठे जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामोना परती जय देव जय रत्नाकरित भरा गौरी कुमरा चंदनाची ओटी गोकुमेश्वर हिरे मुग्न शोभा तुमरा जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामोना परती जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान. प्रवचनकार हरिभक्तपरायण संजय महाराज घोडके. जागर श्री दत्त भजनी मंडळ मांडवा उक्कडगाव. पंगत वाढणे व नियोजन व्यवस्था स्मृती प्रतिष्ठान. शिवप्रेमी मित्र मंडळ तळेवाडी. विकास तरुण मंडळ सकल हिंदू समाज. सायंकाळचे पंक्तीचे अन्नदाते रामभाऊ श्रीपती कोकाटे. समस्त सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळे तरुण मंडळे. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.